विषय सुरू करण्यापूर्वी मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। अर्थात हे प्रश्न सर्वच पोलिसांसाठी लागू होतात असं नाही। पोलीस पैसे उकळतात का? कर्तव्यावर असताना मद्यपान करतात का? खंडणी मागतात का? खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात का? सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देतात का? लाच घेतात का? एखाद्या गुन्ह्यात पोलिसांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असतो का? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात एकच असतील, हो हो आणि हो। सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य। पण कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी जर कायदा धाब्यावर बसवण्याचं काम केलं तर त्यांना घरी बसवण्याचं काम करणारा एखादा खमक्या पोलीस अधिकारी पोलीस दलात असायलाच हवा। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या रूपाने का होईना पण हे काम कुणीतरी करतंय हे पाहून जरासं बरं वाटलं। कर्तव्यात कसूर केल्यास शून्य सहनशीलता हे धोरण राबवून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या 27 महिन्यांमध्ये 148 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। पुणे पोलीस आयुक्तांनी डिपार्टमेंटमधील अधिकारी कर्मचाऱ्यांवर का उगारला कारवाईचा बडगा? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खाकी केली कलंकित, पुण्यात 148 पोलीस निलंबित। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। उपलब्ध आकडेवारीनुसार 2020 ते एप्रिल 2026 या कालावधीत निलंबन आणि बडतर्फीच्या कारवायांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे। मात्र अशा कारवायांमध्ये होणारी वाढ पुणे पोलीस दलाला काही शोभणारी नाही हेही तितकंच खरं। नियमांचं आणि कायद्यांचं उल्लंघन केल्यास पोलिसांची गय नाही असं म्हणत अमितेश कुमार यांनी आपल्याच डिपार्टमेंटमधील पोलिसांवर कायद्याचा बडगा उगारला हे एका अर्थी चांगलंच झालं। 2020 नंतर सर्वाधिक म्हणजे 18 अधिकारी आणि ठाणे अंमलदारांना थेट बडतर्फ करण्यात आलाय। गंभीर गुन्हे, भ्रष्टाचार, कर्तव्यातील हलगर्जीपणा किंवा वरिष्ठांच्या आदेशांचं उल्लंघन आदी प्रकारांमध्ये दोषी आढळलेल्या या 18 जणांची केवळ 12च महिन्यांमध्ये पोलीस दलातून कायमची हकालपट्टी करण्यात आली। खरं तर 2022 नंतर शिस्तभंगाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली। 2023, 2024 आणि 2025 या कालावधीत ती इतकी वाढली की गेल्या 27 महिन्यांमध्ये 148 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। चालू वर्षीच्या म्हणजे एप्रिल 2026 मध्ये 8 जणांना आयुक्त आणि उपायुक्तांनी निलंबित केलंय। त्यातील काही जणांवर बडतर्फीची कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे। आता जाता जाता पुण्यात गेली काही दिवसांमध्ये पोलिसांनीच कसा कायदा धाब्यावर बसवला याची थोडक्यात उजळणी करू। मंगळवार पेठेतील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून एका पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलिसांनी 7 लाखांची खंडणी उकळली होती। वाघोली पोलीस ठाण्यातील 2 बीट मार्शल आणि ठाणे अंमलदार या तिघांनी मिळून IT अभियंता तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून 10,000 रुपये उकळले होते वगैरे वगैरे। एकूणच काय तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य। पण या ब्रीदवाक्याच्या मूळ अर्थालाच हरताळ फासण्याचं काम डिपार्टमेंटमधलेच लोक करतात आणि मग अर्थाचा अनर्थ घडतो। सदरक्षणाय मधला सद म्हणजे चांगली व्यक्ती, सज्जन व्यक्ती आणि खलनिग्रहणाय मधला खल म्हणजे वाईट प्रवृत्तीची किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती, दुर्जन व्यक्ती। सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा बिमोड करणं, बंदोबस्त करणं, त्यांना शिक्षा करणं असा या ब्रीदवाक्याचा अर्थ। पण आज महाराष्ट्रात अशा कितीतरी घटना घडतायत जिथं काही पोलिसांकडूनच सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा बरोबर उलटा अर्थ लावला जातो। मग ते सदरक्षणाय खलनिग्रहणाय न राहता खलरक्षणाय सदनिग्रहणाय असं होतं। अमितेशजी, तुम्ही तुमचं डिपार्टमेंट धुवायला घेतलं याबद्दल तुमचं कौतुक। कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, मग तो कायदा मोडणारा असो की कायद्याचं रक्षण करणारा असो, कायद्यासमोर सर्व समान हे तुम्ही या कारवाईतून दाखवून दिलं। पण हाच तुमचा धाक जसा तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटवर ठेवण्याचा प्रयत्न करताय तोच धाक जरा पुण्यातल्या गुंडांना पण दाखवा ना।
पोलिसांचं निलंबन करून जसा तुम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवताय, अगदी त्याच प्रकारे कोयते तलवारी नाचवत मोकाट फिरणाऱ्या टुकार टोळ्यांनाही तुमच्या लॉकअपचा दरवाजा जरा दाखवाच. मग पुणेकरच तुमचं कौतुक करत म्हणतील अमितेश कुमार रॉक्स. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.